आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। 4.5 महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल पुन्हा धावणार। आयएसएकडून चेंबूर सातरसा मार्गाची सुरक्षा तपासणी सुरू। 25 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेच सभा तहकूब होणार। त्याच दिवशी अर्थसंकल्पावर चर्चा होणार नाही, सूत्रांची माहिती। 10वी-12वीच्या परीक्षा काळात विद्यार्थ्यांसाठी बेस्टच्या जादा बसेस। विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीनंतर बेस्टचा जादा बसेस सोडण्याचा निर्णय। मुंबईत 238 नवीन एसी लोकलपैकी पहिली नमुना लोकल 2.5 वर्षात ट्रॅकवर येणार। MRVCच्या बोलीपूर्व बैठकीत हा निर्णय। पावसाळी पाणी तुंबण्यापासून भायखळा रेल्वे स्टेशनची अखेर मुक्तता। मध्य रेल्वेतर्फे 40 मायक्रो टनेल्स उभारण्याचं काम सुरू। पावसाळ्यात रेल्वे सेवेवर होणारा परिणाम आता टाळता येणार। राज्य परीक्षा परिषदेकडूनही वर्षातून 2 वेळा टीईटी परीक्षा आयोजित करण्याचं नियोजन। प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला। परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांची माहिती। मुंबईसह कोकणात 5 दिवस कमाल तापमान वाढण्याचा इशारा। पुढील 5 दिवस संपूर्ण राज्यभरात हवामान कोरडं राहील, हवामान विभागाचा अंदाज। बॉलिवूडमधील तरुण अभिनेता ईशान खट्टर याने मुंबईच्या पाली हिल येथे खरेदी केला 29 कोटींचा फ्लॅट। नवरोज अपार्टमेंट इमारतीमधील या फ्लॅटचे आकारमान 2989 चौरस फूट।